खरं तर ज्याच्या मुखात भगवत शिवनाम आहे बरं का, जो आपल्या मुखातून सारखं शिव 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 याचं उच्चारण करतो, त्या देहाला त्या आत्म्याला पाप कधी स्पर्श करू शकत नाही बरं का. जसं खैराच्या झाडाचा इंगळ जो असतो त्याला स्पर्श करण्याचा कोणी माणूस प्रयत्न करत नाही, तसं जो शिव 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 सारखं नामस्मरण करतो त्याला पाप स्पर्श करत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. शिवनामाची किती ताकद आहे. शिवनाम मुखे यशम सदा शिव शिवेति च पापाणी स्पृशन्तेव खदिरांगक यथा. खदिरांगक म्हणजे खैराचा इंगळ जो आहे ना, तसं जितकं तेजस्वी असतो तो इंगळ, त्याला हात लावला की फोड आल्याशिवाय